आतमध्ये गेलेत पाण्यात दोघ जण, तिकडून फेरा टाकत आणतील आता. असा किती आलाय बघा. हा पेड आहे पेड. टोल टोल भेटलाय मला. दाखव टोल मासा बघा. टोल मासा कसा आहे बघ, कसा फुगलाय बघा. हा मासा कुठला आणि ह्या माशाचं नाव काय, कोणाला माहित असेल तर नक्की कमेंट करून सांगा ह्या माशाचं नाव काय. पाणी मोठं होतं, माझे खिशे पॅन्टचे खिशे भिजले असते म्हणून कुदांनी मला खांद्यावर आणलेला आहे. काशीवर चाललेला आहे पण इकडे इकडं पेड भरपूर भेटले इथं. बारीक बारीक आहे पण भारी आहे. नमस्कार मित्रांनो, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर आत्ता चाललेलं आहे खाडीवरती आणि मच्छी मारण्यासाठी चाललेलं आहे. पोरं आहेत वाडीतली, निमी आहे. खूप दिवसांनी काय खूप महिन्यांनी चाललो आहे मी खाडीवरती. आणि आज आम्ही फेऱ्यामध्ये मच्छी मारणार. म्हणजे जाली अशी न्यायची, दोन बाजूला दोन काट्या बांधायच्या आणि पाण्यातून थोडा पाण्यात न्यायची आणि ओढत आणायची बाहेर. आणि मच्छी असेल ती त्यात अडकली जाते आणि मग ती काय भेटेल ती घेऊन यायचं. असं ते फेरा मारायचं असतं. फेरा म्हणजे आमच्याकडे त्याला फेरा बोलतात. आणि म्हणजे ते एक रापण पद्धतीची, जी रापण असते ती मोठी असते खूप, पण तशाच टाईपमध्ये पण छोटी ही आम्हाला असते. हे 5-6 जण आम्ही हे करतो. तर रापण पद्धतीत ही मासेमारी केली जाते. तर आमच्याकडे खूप आधीपासून, खूप पूर्वजांपासून चालत आलेली ही पद्धत आहे ही. तर आम्ही 5-6 जण असे आता निघालो आहे खाली खाडीवरती जायला. तर पोरं पुढे आहेत, मी इथं मागून चालतोय. चिंच आणली नाहीत पोरांनी खायला. चिंच आणली नाही. तिकट कुठे ठेवतस? पिशवीत आहे बघ. चिंच आणि तिखट असं काही ना काहीतरी खायला जरा मजा वाटते इकडे जाताना. थोडीशी, मी काय जास्त खात नाही, थोडीशी चिंच खाऊया बस, एवढीच. निघालेलं चाललेलं आहे. पाणी पण सोबत आहे. हे हा जो फेरा आहे आपला, हा फेरा आहे. आणि हे काठीला असं 2 ठिकाणी बांधून आमची थेर, पागी, शरद, खापरे, त्यांना आम्ही सगळेच वाडीत लाडाने काल्याप्पा बोलतात. चिंच खातोय मस्त आहे की. काल्याप्पा कसं वाटतंय? मजेत आहे. कडक ना? हा चला आडेवरती. तर पुढे तिकडे कुणाल आहे, पुढे कुणाल आहे, त्याचबरोबर मनीष आहे. मनीष डुकरांची पायचल बिचल बघतो, शिकारी आहे मनीष. त्याचबरोबर अमर आहे, समीर दादा आहे आणि काल्याप्पा आहे आणि मी आहे. 6 जण आम्ही निघालोय. चला. किती महिन्यानं आलोय खाडीवरती खाली तिकडं. पाणी भरलेलं आहे, अजून ओढ फिरलेला आहे. दाखवतो कसलं पाणी भरलेलं आहे बघा, एकदम तडामतुम फुल. आता बांधायचं आहे फेरा, आपल्याला बांधायचं आहे. काठी 2 बाजूला 2 काट्या दाखवतो. तर ही अशी काठी आहे, कशी बांधतात आपल्याला अमर भाऊ दाखवतील. आता दोन्ही टोक काढून घ्यायची. ठीक आहे, काठी घे. घाट कशी मारतोय बघा आता. एक गाठ मारून झाले आणि दुसरी गाठ मारतोय आता. आतमध्ये गेलेत पाण्यात दोघ जण, तिकडून फेरा टाकत आणतील आता. असा तिकडे कुणाल तिकडे आहे. पहिलाच फेरा मारतोय आम्ही. कासका छोटी छोटी भारी आहेत. मनेचा आहे, मनेचा आलेला आहे. पहिलाच फेरा आलेला आहे.
बारीक बॉयर आहे, बारीक बॉयर आहे. बारकी बारकी मच्छी आली बघा, बारकी बारकी मच्छी आली. नीट पिशवीत टाका धरून. या बाई इथं आहे. चिंगूल कोका सगळं घ्या. बघा सगळं असं घ्यायचं. खाल्ला पहिल्या फेऱ्यात एवढे भेटले आम्हाला मासे. एवढी मच्छी पहिल्या फेऱ्यात भेटली. आम्ही आलेलो, आमच्या फेऱ्याची काठी तुटली मधीच. तर आता दुसरी काठी इथं काढलेली आहे आम्ही आणि ती बांधतो. जो बांबू असतो ना मगाशी बांधायला दाखवला, तर बांबूच तुटला फेऱ्याचा. आता दुसरी काठी काढली नाही त्या, ती बांधतात आहे. दुसरी काठी बांधली नवीन लगेच. परतचा बांबू बांधल्यावरती फेडा ओढली नाही. येऊ दे येऊ दे. वर 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 वर. काचूक आलाय बारकी बारकी बघा किती आलाय बघा. हा पेड आहे पेड. हा पिंडीचं म्हणून टोल टोल भेटला मला दाखव. टोल मासा बघा, टोल मासा कसा आहे बघ. कोयतीची पण तिथं मनीषच्या चप्पल भेटेल. खवली आहे रे, खवल्या असू दे टाका. धुवू काय त्याला. काय झालं समजत नाही. पहिली काठी मगाशी तुटली, आता लगेच दुसरी काठी तुटली. एक काठी टाकलेली त्याची दुसरी तुटली. काय विषय काय समजत नाही. कसं भेटायला लागतं काठी तुटते. मेहनत लय आहे याच्यात. मेहनत पोरं बघा. आता काठी तुटली, लगेच काठी काढण्यासाठी मण्यावर चढला झाडावर. काठी तोडून काढतोय. काय झालं काय समजत नाही. काट्या का तुटतात आहेत त्या. पाणी ओढ फिरलाय, पाण्याला जोरदार ओढ फिरलाय. सपासप आम्हाला खाली खाली जायचंय मस्तपैकी. पाणी उडव, पाणी उडव, कॉर्नरला पाणी उडव. खेकडी पण भेटले गिरवी पकड. फेऱ्यात आली आमच्या. इथे एक वर केंड आहे बा केंड. हे कुणाला त्याला फुगव रे. पकड त्याला पकड. खेकडी डेंगे तोडून टाकण्यात ते खा. हा फुगतो बघा कसा. किती फुगत जाईल. जसं त्याला चिवळत जाणार तसं फुगत जाणार. दे दे. केंड नको टाकू. टाको. पेड आहे पेड. इथे एक मासा आहे आणि तो मासा बघा आता कसा आहे बघा. तो
हा बघा कसा आहे. आता त्याला काठी लावली ना की कसा फुगत जातो बघा. बाहेर काढतो त्याला पाण्याचा. कसा फुगला बघा. हा मासा कुठला आणि ह्या माशाचं नाव काय कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. ह्या माशाचं नाव काय कोणाला जर माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. जो मासा आधी नॉर्मल असतो आणि काठी वगैरे काय लागले की त्याला तो फुगतो, कुठला मासा आहे ज्यांना माहीत असेल कमेंट करून सांगा. नाही लांब बारीक बारीक मासा आहे. मी फक्त काय पिशवी धरायला आहे. वडणार तिकडे आहेत, खाली गेलाय आणि मध्ये थांबलाय ओढून थांबलाय. काट्या तुटल्या त्यामुळे जाड्या काट्या बांधलेले त्यामुळे जोर लागतो वडायला. पाणी टाईट मारतं. खाली शिसं असतं, शिसं वडायला लय ताकद लागते. ते गेलाय तिकडे आता. मला लेप दाखवतो. लेपचं सुकाट दाखवतो. लेपचं सुकाट असतं ना आपलं इकडे खाडीत भेटतात आमच्या. हे बघा हाय, हे छोटा आहे मोठी असतो. ते जरा उलट कर रे म्हणे, ते उलट कर. हे बारकं आहे मोठं पण असतं. हे लेपचं सुकाट आपण म्हणतो ना, ते लेपचं सुकाट असं. तर ते आता भेटलेलं आहे मला. भरपूर मोठी मोठी असतात लेपाची सुकट अशी, जे खारवी मच्छीवाले विकायला आणतात ना ती. पाणी मोठं होतं. माझे खिशे पॅन्टचे खिसे भिजले असते म्हणून कुदारने मला खांद्यावर आणलेला आहे. काठ्यावर झालेला आहे पलीकडे इकडं. आता खिसा भिजला की कसा होईल. मोबाईल ठेवायचा खिशात, बॅटरी ठेवायची आहे आम्हाला म्हणून आलेला आहे. चला पार केली खाली, पार केली टाकू. ठेव आता खाली ठेव. किती रुपये झाले. बारीक सुरीक भेटलाय ना. तर आता गणपती विसर्जन करून 1 महिना झालाय आणि हे बघा गणपती अजून प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा आपण जे गणपती आणतो ते तसेच आहेत अजून. हे बघा हे पण गणपतीचे बघा पाय वगैरे दाखवताना पण मला वेगळं वाटतंय. हा अजून गणपतीची मूर्ती पूर्णपणे हे झालेली नाही. इथे गणपती आहे तो एक, हा एक गणपती आहे आणि हा बघा आपण गणपती आहे इथं. आपण गणपती विसर्जन करून सुद्धा बाप्पाची जर ही हालत असेल ना तर खूप वाईट वाटतं. आता बघायलाच वाईट वाटते मला, दाखवायला पण व्हिडिओत वाईट वाटतं. पण ह्या गोष्टी दाखवल्या पाहिजेत कारण असं नाही झालं पाहिजे. मातीची मूर्ती ती मातीची, प्लॅस्टर ऑफ पॅरिसची. बघा आता काय महिना झाला तरी गणपती तसाच आहे. बघायला तर खूप वाईट वाटतं. पुन्हा वाढतायत. बारीक सारीक मच्छी भेटते आम्हाला. सांगितलं अमरला पेड भरपूर भेटले इथं. बारीक बारीक आहे पण भारी आहे. पाणी उड्या होत्यात. एक वेगळीच मजा येते, एक वेगळाच आनंद येतो. मच्छी भेटो वगैरे नको भेटो पण इकडे जे फिरण्याची हे करण्याची आनंद असतं, मजा असते ना ती वेगळीच असते. आणि आज आम्हाला एवढे मोठे नाही, छोटे छोटे मच्छी भेटले आतापर्यंत तरी. आणि कधी कधी एवढे मोठे मोठे मासे भेटतात ना, भारी असतात. ते लक असतं. आणि आम्ही याच्या आधी पण मोठे मोठे मासे पकडलेले आहेत. पाच योद्धा, आमचे 5 योद्धा पुढे चालत आहेत आणि मी मागून चालतोय. चिखलात न चालायला लागतं, पाय खाली जातात. आता हे कमी जातात आहे, ह्याच्यापेक्षा एवढं ढोपराच्या वरती पाय जातात, एवढा चिखल असतो. हा कमीच आहे. कधी कधी पाणी एवढं भरतं ना की दुकानात भरतं. बाजूबाजूची शेजारची असतात ना त्यांचे दुकानं वगैरे वाहून जातात. हा बिस्किट पुडा अक्काच्या अक्का वाहून आला. असं पाणी पूर्ण वाट लावून टाकतं. त्याचबरोबर इथे बल्ब बी वाहलेले आहेत. तर ते असं आहे. संध्याकाळ झाली आणि ढगाचा रंग असा झालाय बघा. ढगाचा रंग बदललाय आणि आमचे मच्छीमारी अजून जोशातच आहेत.
वरपर्यंत मारत जायचं. त्या बाजून जा, त्या बाजून जा, त्या बाजून. कुणाला जा, कुणाल पालवायला लागणार आहे. एवढी मच्छी भेटली आम्हाला आणि ही इकडं आहे आणि ही एवढी भेटली मच्छी. छोटी छोटी मच्छी खायला मजा वाटते जरा. तर आता वाट्या करतो इथं, पानं मांडलेली आहे आणि वाटणी चालू आहे. वाटणी आहे ना, छोटा बाण आहे. बाण आमच्याकडे बाण म्हणतो याला, तुमच्याकडे काय म्हणतात नाही. याचा काटा जर हा वरचा लागला ना पाण्यात, हा काटा तर बेकार रडवतो, म्हणजे असा पाय सुजवतो ना. आणि हा मोठा मासा असतो, मुतायला लावतो. हा खरं सत्य गोष्ट आहे, कारण मुतायला लागते. एवढ्या वेदना त्याच्या बेकार असतात. तर एक वाटा एवढा आलाय बघा, एवढा एक वाटा आलाय. मस्त सोय झालेली आहे. बस आपण घरी आलेलो आहे आणि मस्त आहे की जेवलेलो आहे, मच्छी खाल्लेली आहे आणि लय भारी. खरं तर मी जास्त म्हणजे आपले जे मच्छीवाले येतात त्यांची मच्छी घेतलेली, मी जास्त मच्छी खात नाही. परंतु खाडीत जी आम्ही पकडून आणतो ना मच्छी, ती खायला मला आवडते. ती असेल तर मी 2 घास जास्त जेवतो आणि आता जेवलेलं आहे मस्त आहे की, आणि मच्छी वगैरे खाल्लेली आहे. अशा पद्धतीने आम्ही गेलो होतो मच्छी पकडायला. तर मी काय जास्त जात नाही, कधीतरी जातो. पहिला लहान असताना खूप वेळा जायचो आणि आज खूप महिन्यांनी गेलो होतो. खूप मजा आली. मस्त की तुम्ही आजच्या व्लॉगमध्ये बघितलातच. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्लॉग आपण इथेच थांबवूया आणि असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.